श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला कुलदेवतेची सेवा कशी करावी याविषयी माहिती सांगणार आहे. आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करावयाचे असल्यास कुलदेवतेचे आपल्यावर कृपा असणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवाची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा करून मगच आपल्याला पुढे जाता येते. तर ती सेवा कशी करायची त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या कुलदेवतेची सेवा तिची संमती घ्यावी. तसेच कुटुंबात शांती व आरोग्यदायी राहावे यासाठी आपण कुलदेवतेचे दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. दुर्गा सप्तशतीचे पारायण करत असताना आपण 14, 28, 51, 112 असे करू शकतो. आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो. मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी उपवास या दिवशी आपण हे पारायणसुद्धा करू शकतो. किंवा चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवात देखील आपण हे करू शकतो. वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मान सन्मान करावा. हिरवी साडी, हिरवा खण, मणी, मंगळसूत्र, जोडवे, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, पंचखाद्य, खेळणा, पाळणा, हार, वेणी, होमपुडा हे सर्व ओटीचे साहित्य, नैवेद्य असं 21 फुलवातीच्या ताटात पुरण थापून त्याची दिवे लावून देवीची आरती करून असा मान सन्मान आपण देवीचा करायला पाहिजे. म्हणजे आपली कुलस्वामिनी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या जे काही जीवनातील अडथळे आहेत ते दूर होऊ शकतात आणि आपल्याला आपल्या आईचा, भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. यासाठी आपण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ एकदा तरी वाचावा आणि आपला अनुभव कळवावा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.